नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे सुक्या बोंबील बटाट्याचा रस्सा। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे आणि आता आपल्याला सुक्या बोंबलाचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत। इथे बोंबलाचे तुकडे आपले भाजून झाले आहेत। इथे मी पाणी घेतलेलं आहे। हे आता बोंबलाचे तुकडे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत। पाण्यात टाकल्यानंतर त्याला छानसं साफ करून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे मी वाटणसाठी कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। कढई घेतलेली आहे आणि 2 चमचे तेलाचे घेणार आहे। तेल गरम झालं आहे। त्यामध्ये आपल्याला आता हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। बटाटे चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर कलर आलेला आहे बटाट्यांना। इथे बटाटे फ्राय झाले आहेत। मी आता इथे बोंबील फ्राय करून घेते।
इथे तुम्ही बघू शकता आपले बोंबील फ्राय होत आलेले आहे. तेल गरम झालेलं आहे. मी पहिल्या तेलामध्ये परत आता 2 चमचे तेल घेतलं होतं. इथे मी जिरं घेतलेलं आहे. इथे मी आता कांदा ऍड करते. कांद्याला छानसा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तेलात भाजून घ्यायचा आहे. इथे मी वाटण ऍड करते, जे वाटण आपण रेडी करून घेतलं होतं. मी टोमॅटो ऍड करते. त्याला पण आपल्याला छान तेलात भाजून घ्यायचं. आता आपण छानसं हलवून घेऊया. इथे मी घाटी मसाला 1.5 चम्मच ऍड करते. याला पण आपण आता छानसं हलवून घेऊया. इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. इथे मी धना पावडर ऍड केली 1 चम्मच. इथे मी फ्राय केलेले बटाटे ऍड करते त्यामध्ये आता. फ्राय केलेले बोंबील ऍड करते आता. इथे मी मीठ ऍड केलंय 1 चमचा. इथे मी 1.5 ग्लास पाणी ऍड करणार आहे. आता एकदा परत हलवून घेते. इथे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. इथे मी झाकण ठेवते 10 मिनिटासाठी.
10 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता उकळी पण आलेली आहे छानशी. इथे मी आता कोथिंबीर ऍड करते. इथे सुक्या बोंबील बटाट्याचा रस्सा रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू.